आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते। शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा। लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही। आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला। आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। माणसानं कितीही पैसा संपत्ती मिळवली तरी त्याचा उपभोग घेण्यासाठी शारीरिकदृष्ट्या फिट असणे गरजेचे असते। एकदम फिट शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती हे ओळखून विटा पोलिसातील जिगरबाज व्यक्तिमत्व श्रीकांत कुंभार व सहकाऱ्यांनी महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर भल्या पहाटे 200 ते 300 जणांनी एकत्र येत फिटनेस क्लबच्या माध्यमातून सर्वांसमोर एक नवीन आदर्श घालून दिला आहे। महिलांची लक्षणीय उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेते। घर, संसार यातून महिलांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, पण सगळे साखर झोपेत असताना सर्व वयोगटातील या जिगरबाज महिला मात्र भल्या पहाटे मैदानावर घाम गाळत असतात। सकाळचा भरपूर व्यायाम झाल्यावर प्रसन्न मनाने घर, संसार व कुटुंबाबरोबर राहण्यात कसलीही अडचण त्यांना येत नाही। मनगट आणि मेंदू मजबूत असेल तर काहीही साध्य करता येते, हा मंत्र त्यांना श्रीकांत कुंभार यांनी दिला आहे। अनेकांची ऑपरेशन झाली आहेत, काही जणांची बायपासही झाली आहेत। आयुष्याच्या शेवटच्या वळणावर म्हणजे वृद्धत्वाकडे झुकलेलेही इथं आपला जोश दाखवत जगण्याची मजा काही औरच आहे हे शिकवतात। अनेक महिलांनी आपला फिटनेस असा ठेवला आहे की डॉक्टरांकडे जाण्याची वेळच त्यांच्यावर येणार नाही। अशा या फिटनेस क्लबने 14 डिसेंबर रोजी विट्यात 5 किलोमीटर आणि 2 किलोमीटर अंतराचे रन विटा आयोजित करून समस्त विटेकरांना व संपूर्ण जिल्ह्यातील स्पर्धकांना यामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे। आज विट्यातील अनेक ग्रुप यामध्ये सामील झाले होते। तहसीलदार योगेश टोंपे यांनीही स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन करीत स्वतःचा एंट्री फॉर्म भरला। तरी जीवन जगत असताना आपण किती फिट आहोत हे पाहण्यासाठी प्रत्येकाने 14 डिसेंबरच्या रन विटामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन क्लब विटाने केले आहे। पाहूयात काय म्हणाले ते। मी अंकिता पत्की, मी या पहिल्या सेशनपासून येते इथे आणि इथं आल्यापासून खूप एनर्जेटिक वाटतंय। दिवस खूप छान जातोय आणि याचं सर्व श्रेय घारगे सर आणि कुंभार सरांना जाते। आणि आता 14 डिसेंबरला मॅरेथॉन आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी त्यात भाग घ्यावा अशी अपेक्षा आहे। आणि रोजच्या सकाळच्या सेशनला सुद्धा या महिलांच्या संख्येत वाढ व्हावी आणि 14 डिसेंबरचं मॅरेथॉन विट्यामध्ये आपल्या पहिल्यांदाच होतंय, तर जास्तीत जास्त सगळ्यांनी पार्टिसिपेट व्हावं त्यामध्ये आणि सक्सेस करावी अशी इच्छा आहे। सर्वांना नमस्कार। आज फिट विटा येथे व्हिजिट केला असता असे दिसून आले की श्रीकांत कुंभार साहेब यांच्या माध्यमातून जे फिट विटाची सुरुवात झाली ती अतिशय चांगली आणि मोठी चळवळ या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। खरं तर विटेकरांना पळायची जी गोष्ट आहे ती काही सांगावी लागत नाही। मॅरेथॉनसाठी म्हणा किंवा या इतर ज्या आपण पालखी सोहळ्यामध्ये मी बघितलेलंच आहे, पहिल्यांदाच असं बघितलेलं आहे की एवढ्या फास्ट आणि एवढ्या अडवणुकी किंवा हे असताना सुद्धा पळण्याची जी काही शर्यत असते या ठिकाणी आपण ती अनुभवली आहे। तर त्या सर्व विटेकरांना मी विनंती करतो की आपण या मॅरेथॉनमध्ये सुद्धा जास्तीत जास्त पार्टिसिपेट केलं पाहिजे। आजच्या या स्ट्रेसफुल लाईफमध्ये किंवा या धगाधगीमध्ये की आपली तब्येत कशी आहे, म्हणजे फक्त वरवर आपण दिसायला जरी फिट दिसत असलो तरी आतून आपले कुठले बॉडी पार्ट कसे झालेले ते आपल्याला काहीच माहिती नसते। तर त्या सगळ्या टेस्ट जर तुम्हाला करायच्या असतील तर ह्या मॅरेथॉनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आणि आपल्याला एक वेकअप कॉल असेल की तुम्ही या मॅरेथॉनमध्ये पूर्ण पळू शकलात आणि पूर्ण कंप्लीट करू शकलात तर तुम्ही खऱ्या अर्थानं फिट आहात किंवा व्यवस्थित आहे बाबा। किंवा जर तुम्हाला पळताना अडचणी आल्या किंवा जे जाणवलं तुम्हाला की कुठपर्यंत तुम्ही पळू शकता किंवा किती वेळात तुम्हाला थकवा येतो तर त्यावेळेस तुम्ही वेकअप कॉल म्हणून त्या दिवसापासून तुम्ही लगेच परत मेहनतीला तुम्ही चालू केलं पाहिजे किंवा तब्येत व्यवस्थित राखण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत। आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण अटॅक आल्यानंतर बऱ्याच जणांना पूर्वकल्पना येते की थोडाफार एक मायनर अटॅक वगैरे येतो, तर त्यावेळेस त्यांना एक संधी मिळत असते की बाबा तिथून पुढे त्यांनी लाईफ हेल्दी बनवण्यासाठी। तर तशी सगळ्यांना एक संधी आहे
की आपण आपली हेल्थ चेकअप करून घेण्यासाठी म्हणा किंवा फिजिकली आपण किती फिट आहोत हे तपासण्यासाठी. ॲक्च्युली मी स्वतः बॅडमिंटन खेळत असतो दररोज. मला स्वतःकडे बघून खूप फिट वाटलं होतं. श्रीकांतजी माझ्याकडे जेव्हा आले पहिल्याच दिवशी मी रजिस्ट्रेशन करून टाकलं आणि ठरवलं की आपण डायरेक्ट 5 किलोमीटर पळायचं. 2 किलोमीटरचाही पॅच त्यांनी ठेवला होता, पण मी 2 किलोमीटरचा विचारही केला नाही. मला असं वाटलं की मी 5 किलोमीटर पळेन डायरेक्ट. पण नंतर जेव्हा आम्ही बळवंत कॉलेजच्या ग्राउंडवर जेव्हा आम्ही 400 मीटरचा राऊंड मारत होतो तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थानं कळलं की 400 मीटर म्हणजे किती लांब असते. मग याच्यावरून इमॅजिन केलं की 5 किलोमीटर किती असेल. मग त्यावेळेस आम्हाला जाणवलं की आपल्याला जास्त प्रॅक्टिसची गरज आहे. मग आता हळूहळू आम्ही 400 मीटरवरून आता 1.5-2 किलोमीटरवर आलेलो आहेत. म्हणजे 14 तारखेपर्यंत आम्ही 5 किलोमीटर पळण्याची तयारी आम्ही करत आहोत. मी सर्व विटेकरांना विनंती करतो की आजच रजिस्टर करा आणि 400 मीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर किती असते तर हे फक्त आकडा बघून नाही तर आपण ॲक्च्युअल ग्राउंडवर पळून त्याचा अनुभव घ्या आणि सर्वांनी यामध्ये पार्टिसिपेट व्हावं. आणि फिट विटा जो नवीन ही चळवळ सुरू झाली तर ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण पुढे नेऊन सर्व विटेकरांचे आरोग्य आपण चांगले बनवूया. यासाठी सर्वांनी सहभागी नोंदवावी यासाठी मी सर्वांना या माध्यमातून आवाहन करतो. चालू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून इथं आहे. माझी बॉडी व्यवस्थित झाली, वजन कमी झालं आणि तब्येत व्यवस्थित, मला फ्रेश रोज वाटतं. रोज मी येते. आज क्लब फिट विटा येथे विटाचे आपले माननीय तहसीलदार साहेब योगेश टोनपेस्तर इथं आलेले आहेत आम्हाला भेट द्यायला आणि सगळ्या रनर्सना उत्साह देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज इथं आलेले आहेत. आज औचित्य असं आहे की 14 डिसेंबर 2025 रोजी आपण विट्यामध्ये रन विटा एक 5 किलोमीटरची रन घेतलेली आहे. 5 किलोमीटर 2 किलोमीटरची. तर त्या रनच्या अनुषंगाने आज एक प्रोमो रन, संडे प्रोमो रन ठेवलेला होता. आज आमच्या क्लब फिट विटाचे आणि सुरकाई सायकलिंग ग्रुपचे काही सायकलिस्ट असे एक 200 रनर्स इथं आज उपलब्ध झालेले होते आणि आज आम्ही रन केली छोटीशी. आणि त्या रनच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांना आवाहन करू इच्छितो विटेकरांना की 14 डिसेंबर 2025 रोजी विटा येथे होणाऱ्या रन विटासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवा आणि आपल्या फिटनेसमध्ये उन्नती करून घ्या असे मी तुम्हाला आवाहन करतो. माझी बायपास सर्जरी झाली आहे ऑस्ट्रेलियामध्ये. आणि मी फिट विटामध्ये रोज येतो, इथं व्यायाम करतो, तर मी एकदम तंदुरुस्त, एकदम छान आहे. फिट विटा.